अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. राज्यभरात सध्या महावितरणच्या स्मार्ट मीटर योजनेवरून संतापाचं वातावरण असताना कागल तालुक्यातील निढोरी गावातही ग्रामस्थांनी या योजनेला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर निढोरी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात होणारी संभाव्य वाढ, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या हिताचा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासकीय धोरणांवर तीव्र आक्षेप नोंदवला. बैठकीनंतर ग्रामस्थांच्या वतीने महावितरण प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांच्या मनातील सर्व शंकांचं योग्य निरसन करावं आणि ग्रामस्थांची अधिकृत संमती घेतल्याशिवाय ही योजना गावात राबवू नये अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच नागरिकांच्या हितासाठी भविष्यात तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला गावाच्या सरपंच शुभांगी सुतार, उपसरपंच संपत मगदूम, सदस्य सत्यजित मगदूम यांच्यासह वैभव कळमकर, एकनाथ कळमकर आणि सत्ताप्पा कळमकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सुशांत कळमकर, संतोष कळमकर, प्रथमेश कळमकर, युवराज भोसले, सुभाष कळमकर, सुहास कळमकर, अमर कळमकर, विनायक कळमकर, सुनील मगदूम, नितीन रंडे, सत्ताप्पा कांबळे, संतोष रंडे आणि विक्रम पाटील यांच्यासह निंढोरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरबाबतची वाढती नाराजी लक्षात घेऊन शासनाने या योजनेचा तातडीने फेरविचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.